आज मला वाटतं मी आपल्या घरोघरी येण्याचा प्रयत्न केला, अनेक गल्ल्यांमध्ये मी फिरलो आणि ह्या काही गल्ल्या काही नवीन नाही. धारावी म्हटल्यानंतर मला तर सगळ्यांना माहिती आहे की धारावी म्हणजे नक्की काय आहे. खूप लोकांना वाटतं जे आता DRP वगैरे करतात त्यांना वाटतं ही फक्त झोपडपट्टी, आणि मी त्यांना हेच सांगत असतो की धारावी ही झोपडपट्टी नाहीये. धारावी हा मुंबईचा जीव आहे, मुंबईचा प्राण आहे. तसं पाहायला गेलं तर ठीक आहे, आपली घरं कदाचित कच्ची असतील, काही पक्की घरं, काही कच्ची घरं, पण आता येताना वेगळ्या समाजातल्या लोकांना मी भेटलो. म्हणजे कोणी मला सांगत होतं की मैं सोमनाथ जिल्हे से हूं. इथे सोमनाथ जिल्ह्यातून किती वर्षापूर्वी तुम्ही आलात मला माहित नाही, मला वाटतं 100हून जास्ती वर्ष झाली असतील. तसंच कोणी मला सांगत होतं की आम्ही काही इथे ठराविक मराठी कुंभार आहोत. आता आम्हाला फिरवतात ते आझमबाई फिरवत आहे. कोणी मला सांगितलं त्यांचं नाव गुप्ता आहे. आणि सगळीकडे मी पाहत होतो की कोणी कुठूनही असलं, कुठचीही भाषा बोलत असलं, 4-5 पिढ्यांपूर्वी तुम्ही इथे आलेला आहात. इथे आपली ओळख एकच आहे, ती म्हणजे धारावी आणि मुंबई ही आपली ओळख आहे, ती आपली एकटीची ताकद आहे. खरं तर मी प्रत्येक गल्लीमध्ये जेव्हा पाहत होतो, जसं मी सांगितलं ना की ही धारावी जी आहे ही मुंबईचा जीव आहे, प्राण आहे. यासाठी कारण मुंबई कदाचित आपल्या देशाची आर्थिक महाशक्ती आपण समजत असू आणि आहेच. मध्ये जो प्रयत्न होतो आणि सातत्याने जो प्रयत्न होतो की मुंबईचं महत्व कमी करा, हे मुंबईचं महत्व कमी करा म्हणजे कोणाचं महत्व कमी करा, हे आपल्या सर्वांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतून अनेक वेगळे व्यवसाय हे पळवण्याचा प्रयत्न करतात. आणि तेव्हा मी जेव्हा लढत असतो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढतो, आम्ही एवढ्यासाठीच लढतो कारण आपली जी ताकद आहे, आपला जो व्यवसाय आहे, आपण जे कमवतो, मेहनतीने कमवतो, घाम गाळून कमवतो, ते कुठेही कमी होता कामा नये. या धारावीत अनेक लोक असे आहेत जे कदाचित घर आपली कच्ची असतील, पण आपण मुंबईचा विकास जो केला आपल्यामुळे तो पक्का झालेला आहे. तुम्ही दिवस रात्र मेहनत केली आहे, नाही तर मुंबईचा विकास पूर्ण झाला नसता. मुंबईत मोठ्या इमारती आहेत, टॉवर आहेत, चांगली घरं आहेत. आणि ठीक आहे, हे मी पण मान्य करतो की आपल्या सर्वांना चांगली घरं मिळाली पाहिजेत. आपण सगळ्यांना चांगली घरं पाहिजेत, बरोबर. विकासाच्या विरोधात कोणी नाहीये, बरोबर. हम कोई विकास के खिलाफ नहीं है, पण जो विकास होईल तो पहिला आणि सर्वप्रथम आपला विकास झाला पाहिजे, तुमच्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, मग दुसरी कोणाचा विकास होऊ शकतो. आत्ताच जे काही DRP मी बघत आहे, बाहेरून बघत आहे, तो खरोखर असा दिसायला लागला मला की तुम्हाला सगळ्यांना पाठवणार कुठे? देवनार डंपिंग ग्राउंड, गोवंडीला. जाना है किसी को गोवंडी? जाना है किसी को डंपिंग ग्राउंड में, देवनार में? किसी को नहीं जाना. हमारी मांग यही है कि हमें सबको यही घर चाहिए, हर एक को पात्र बनाना चाहिए, और हमारा जो व्यवसाय है कुंभारवाड़ा में वो वैसे की वैसे ही रहे, अच्छा बने, अच्छी जगह दे तो हम मानेंगे, बरोबर. ह्या आपल्या स्पष्टपणे मागण्या आहेत. आज जेव्हा हा लढा होत चाललेला आहे, इथे माझ्यासोबत अनेक लोक मंचावर आहेत. आपली धारावी बचाव समिती आहे, आमच्या पक्षातून अनेक लोक आहेत जे पहिल्यापासून लढत राहिलेले आहेत. आणि मी हे पहिल्यापासून सांगत आलो की अदानी ह्या व्यक्तीला माझा विरोध नाहीये. विकास कोणीही करावा. जगात तुमचं स्वप्न असेल की मला जगातलं सर्वात श्रीमंत बनायचं, बना, पण माझ्या मुंबईला लुटून मी तुम्हाला श्रीमंत बनवून देणार नाही. मुंबईचा विकास करून श्रीमंत व्हा, मला काही हरकत नाही. पण ही ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, ही एकजूट आपल्यामध्ये असली पाहिजे. तसं पाहायला गेलं तर धारावी जवळपास 300 एकरची धारावी आहे, आणि 300 एकरच्या धारावीमध्ये विकास करायला या बाजूलाच आपण 250 एकर अजून दिले होते. जेव्हा आपलं सरकार होतं, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा जेव्हा हे टेंडर निघालं असतं, तेव्हा आपलं हे टेंडर निघालंच नाही. हे नंतर निघालं, हे सरकार पाडलं आणि टेंडर काढलं. पण तेव्हा पण जर टेंडर निघालं असतं, कोणालाही मिळू शकलं असतं. कदाचित अदानी असू शकले असते, कोणी असू शकले असते. पण आमची अट हीच होती की धारावीमध्ये पिढ्या जे लोक राहत आलेले आहेत, ते तसेच्या तसे तिथेच त्यांना घरं मिळाली पाहिजे, त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजे, आणि प्रत्येक जण पात्र झालं पाहिजे. मध्ये तो सर्वे कुठे झाला? मेघवाडीमध्ये झाला. सर्वे मेघवाडीमध्ये झाला. मी त्या लोकांना भेटलो आणि मेघवाडीचे लोक मला सांगतात की साहब हम पहले से यहाँ रहते हैं, लगभग 100 साल से यहाँ लोग रहते आए हैं,
और 80% लोगों को अपात्र किया गया। जाणार कुठे, राहणार कसं? बरोबर बोलतो ना मी, जाणार कुठे? आणि आज म्हणूनच मी तुमच्या सोबत इथे उभं राहायला आलोय. तसं पाहायला गेलं तर कुंभारवाडा आणि आता मी घरोघरी गेलो, ती कला आहे खरं, कलाच, तुम्ही सगळे कलाकार आहात आणि म्हणून मी कलानगर मधूनच तुमच्यासाठी इथे उभं राहायला आलेलो आहे. अजून एक आपलं नातं हे आहे, अजून एक आपलं नातं आहे की वर्षानुवर्ष आमचे तुमचे पडोसी, शेजार धर्म, हाक मारली की आम्ही येतोच इथे. पण तुमची आज हाक मारायची वेळ येऊ नये म्हणून मी तुमच्या सोबत आलेलो आहे. कारण इथे जसं मी सांगितलं ना, जात पात धर्म कुठचाही असला तरी पहिलं तुम्ही माझ्यासाठी मुंबईकर आहात आणि मुंबईकरांवर मी अन्याय सहन करणार नाही. धारावीमधून अनेक गोष्टी घडू शकतात. इथे आपला कुंभारवाडा आहे, इथे आपला कोळीवाडा आहे, इथे अनेक व्यवसाय आहेत, मीडियम स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज आहेत. पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि सगळे रहिवासी, ठीक आहे, आम्हाला कदाचित धारावी विकास करताना हे सरकार आम्हाला झोपडपट्टी म्हणून बघत असेल, पण इथे आत येऊन बघितलं तर मुंबईचं सगळं ते सोनं आहे ते इथून येतं, पण मुंबई इथून चालते. धारावीचा जो विकास करायचा असेल तर आमच्या डोळ्यासमोर विजन स्पष्ट आहे. पहिली मागणी ही आहे, कारण आता मी प्रेसवाल्यांसोबतच तुमच्या घरोघरी येत होतो, अनेक लोकांचं मी पाहिलं, कोणाचं घर 6 फुटाचं नाही म्हणून अपात्र केलेलं आहे. कोणाचं घर आपण पाहतो ग्राउंड फ्लोअर वर काम चालतं, पहिला आणि दुसरा माळा भावंडच राहतात किंवा भाऊ बहीण राहतात, 2 वेगळ्या पिढ्या राहतात, अपात्र केलेलं आहे. म्हणजे एक भाऊ इथे, दुसरा भाऊ कुठे, तिसरा भाऊ कुठे, एकाला गोवंडीत, एकाला बुलुंडला, कोणाला कुठे अक्सा बीचवर. हे चालणार नाही. पिढ्यानपिढ्याचे 5 पिढ्या 4 पिढ्या एकत्र राहिलेल्या आहेत, त्यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. हे नातं वेगळं आहे, हे रक्ताचं नातं आहे. आणि हेच मी त्यांना सांगतोय, सरकारला हाच इशारा देतोय, अदानी समूहाला हाच इशारा देतोय की रक्ताचं नातं आहे. इथे तुम्ही आलात तर सगळ्यांचा मान सन्मान ठेवून इथे या, रक्त सांगून घेऊन जा आणि लढायला तयार आहे. पण ही लढाई फार वेगळी असणार आहे. हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की हे रक्त एकत्र जे आलेलं आहे, हे आपलं नातं सगळ्यांचं आहे. आपल्या रक्तात मुंबई, आपल्या रक्तात चांगलं काही करण्याची इच्छा आहे, ताकद आहे. आणि पहिली मागणी माझी पुन्हा एकदा त्यांना असेल की सर्वे वगैरे नंतर पहिला GR बदला आणि सांगा की जे इथे पूर्ण परिवार राहतात त्या पूर्ण परिवाराला आम्ही पात्र करू. जे कोणी इथे सांगतात आम्ही 350 स्क्वेअर फुटात देऊ, 350 स्क्वेअर फूट जरी तुम्ही म्हणत असाल, आमची मागणी 500 आहे, पण जरी तुम्ही 300 म्हणत असाल, 350 म्हणत असाल, आम्हाला घरं तर पाहिजेच आहेत, पण आमचा व्यवसाय काही 40 मजल्याच्या इमारतीत जाऊ नाही शकत. आमची भट्टी कुठे जाणार, आमची माती कुठे जाणार, आम्ही सुकवणार कुठे? हे सगळं जे आहे ते पहिलं तुम्ही इथे या आणि ह्या सगळ्या माझ्या लोकांना इथे प्रेझेंटेशन व्यवसायाला जागा द्या. जेव्हा ही जागा मोकळी होईल त्या मास्टर प्लॅन मध्ये देखील आमचे गार्डन्स वगैरे तुम्ही दाखवलेले आहेत, पण ह्याच धारावीमध्ये आमच्या पुढच्या पिढ्यांना नोकरी कशी मिळेल हे दाखवा. जसं तुम्ही गिफ्ट सिटी गुजरातमध्ये जे सवलती दिल्या आहेत ते फायनान्शियल सेंटर इथे मिळालं पाहिजे, आम्हाला जागतिक स्तराचा फायनान्शियल सेंटर मिळालं पाहिजे, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांना इथे न्याय मिळू शकेल, नोकऱ्या मिळू शकतील. इथे कितीतरी संधी आहे. ही संधी मुंबईला कदाचित वर्षानंतर 200 वर्षांनंतर पहिल्यांदा मिळाली आहे की धारावीचा विकास होताना इथे जे पोलीस परिवार आहेत, रिटायर्ड पोलीस परिवार आहेत, त्यांना घरं देऊ शकतो आपण. इथे BMCचे जे कर्मचारी आहेत त्यांना घरं देऊ शकतो. मोठी संधी. मुंबईकरांना पहिले घरं द्या आणि पहिला न्याय माझ्या धारावीकरांना द्या, नाहीतर आम्ही सर्वे करू देणार नाही. पण मी तुम्हाला एकच सांगतो, आज इथे धारावी बचाव समिती असेल, आम्ही सगळेच, महाविकास आघाडी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पण तुमच्यामध्ये एकी पाहिजे, बरोबर ना? ताकद जर आपल्याला मनगट दाखवायचं असेल, बुक्का द्यायचं असेल, तर 1 बोट निघून गेला, 2 बोट निघून गेली चालणार नाही. 5 उंगली की ताकद चाहिए. तुम्हाला आमिष दिली जातील, तुमच्या मधले काही लोक असतील त्यांना पैसे दिले जातील, सांगतील अरे तुम्ही आशे राहताय, अच्छी खोली मिलने वाली है, क्यों इधर आप झगड़ रहे हो? चालणार नाही. आपल्याला समाज म्हणून काय, धारावी म्हणून असेल, लोक म्हणून असेल, रक्त म्हणून असेल, नातं म्हणून असेल,
सगळ्यांना एकत्र राहायला लागेल, तर आणि तरच आपल्या ताकदीला महत्व आहे आणि उपयोग आहे. कोणाला वाटत असेल अरे बाजूचा आहे, शेजारचा आहे, जावता आहे, मला काय फरक पडतोय, नाही चालणार. ह्या धर्मातला आहे, त्या समाजातला आहे, मला काय फरक पडतोय, नाही चालणार. ह्या भाषेचा आहे, त्या भाषेचा आहे, आत्ता नवीन आलाय, हा जुना आहे, वयस्कर आहे, तरुण आहे, नाही चालणार. आपल्याला सगळ्यांना आपली आयडेंटिटी एकच ठेवायला लागणार, ती म्हणजे धारावी. तयार आहात एकत्र राहण्यासाठी? तयार आहात? ताकद दाखवण्यासाठी एकत्र आहात का? मगच आपण सर्वे हाणून पाडू शकतो. ठीक आहे, सर्वे तुम्हाला करायचं असेल ना, सर्वेच्या आधी जसं मी सांगितलं, इथे ह्या सगळ्यांना भेटा आणि दाखवा की धारावीतच घरं कशी मिळणार, सगळे पात्र कसे होणार आणि व्यवसाय कसे होणार. मग सर्वेची तर गरजच नाही, आम्ही दारं काय मन पण उघडून बसू, बरोबर ना. पण न्याय हा पहिला, अधिकार हे पहिले, मग तुमचा धंदा पहिला. धारावीतला व्यवसाय कुठे जाणार हे सांगा, इथेच असायला पाहिजे. मी तुम्हाला एवढंच आश्वासन देतो की आम्ही सगळेच, पक्ष म्हणून असेल किंवा तुमचे शेजारी म्हणून असू, हे तुमच्या सोबत राहू. पण जसं मी सांगितलं, तुमची ताकद ही एकतेमध्ये, ही एकजूट तुमची कायम ठेवा. आपल्याला कोणी आपलं वाकडं काही करू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.